नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. लोकशाही राऊंडअपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महत्वाची बातमी आपण राऊंडअपच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधल्या महिलांचं शिक्षण, सुरक्षा आणि आर्थिक स्वावलंबन अधिक मजबूत करण्यासाठी अनेक महत्वाच्या कल्याणकारी घोषणा केलेल्या आहेत. राज्य सरकारनं उच्च शिक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 50,000 मेधावी विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देण्याचा निर्णय घेतलेला असून नोकरी करणाऱ्या कामकरी महिलांसाठी प्रमुख शहरांमध्ये लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं विशेष वसतिगृह उभारण्याच्या योजना जाहीर केलेल्या आहेत. यावरून आता उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. उत्तर प्रदेशात राणी लक्ष्मीबाई स्कूटी योजनेला मंजुरी. महाविद्यालयांमधील अव्वल येणाऱ्या विद्यार्थिनींना मिळणार स्कूटी. कष्टकरी महिलांसाठी लोकमाता अहिल्याबाई होळकर वसतिगृह योजना. उत्तर प्रदेश सरकारनं राणी लक्ष्मीबाई स्कूटी योजनेला मंजुरी दिलेली आहे. या योजनेअंतर्गत शासकीय, अनुदानित आणि खाजगी महाविद्यालयांमधल्या सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या 5% विद्यार्थिनींना स्कूटी देण्याची तरतूद आहे. या योजनेसाठी 400 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या महिलांना खुश करण्यासाठी योगी सरकारनं विशेष सवलती आणि योजना जाहीर केलेल्या आहेत. या योजनांमध्ये दिव्यांग आणि शहीद कुटुंबातल्या मुलींना प्राधान्य दिलं जात आहे. दिव्यांगजन, निराश्रित आणि शहीद कुटुंबातल्या विद्यार्थिनींसाठी गुणवत्तेची अट शिथिल करून त्यांना थेट प्राधान्य दिलं जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं गेलंय. नोकरी, व्यवसाय आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांसाठी लोकमाता अहिल्याबाई होळकर कामकरी महिला वसतिगृह योजना ही विशेष योजना आखण्यात आलेली आहे. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षाचं औचित्य साधत या वसतिगृहांना आणि महिलांसाठीच्या मोफत बस प्रवासाला त्यांचं नाव देण्यात आलंय. प्रमुख शहरांमध्ये महिलांसाठी विशेष वसतिगृहांची उभारणी करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात वाराणसी, प्रयागराज, गोरखपूर, कानपूर, मेरठ, झाशी आणि आग्रा यासारख्या प्रमुख शहरांमध्ये आधुनिक सुविधांनी युक्त वसतिगृह उभारली जातील असं योगी सरकारकडून सांगितलं गेलंय. कामाच्या निमित्तानं दुसऱ्या शहरात जाणाऱ्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळावं, तसंच नाईट शिफ्ट किंवा उशिरापर्यंत काम करणाऱ्या महिलांना राहण्याची सोय व्हावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. हमारे लिए बड़ा था पहले ये काम कि रक्षाबंधन पे इस कार्यक्रम को करेंगे. अभी हम अक्टूबर या नवंबर में प्रदेश की 50,000 बेटियों को जो स्नातक में पढ़ाई कर रही हैं, ऐसी 50,000 बेटियों को एक स्कूटी उपलब्ध करवाने जा रहे हैं. योगी सरकारकडून या योजना जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी योगी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. सरकारनं 2017 आणि 2022च्या जाहीरनाम्यातच मुलींना मोफत स्कूटी आणि लॅपटॉप देण्याचं आश्वासन दिलं होतं. कार्यकाळाच्या शेवटी ही घोषणा करणं म्हणजे केवळ आगामी निवडणुकांसाठी दिलेलं गाजर असल्याचा आरोप विरोधक करतायत. केवळ स्कूटी किंवा वसतिगृह देऊन महिला सुरक्षित होत नाहीत. राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिकट असून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधकांनी केलेली आहे. महिलांना स्कूटी देण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या देणं आणि इंधन आणि महागाईचे दर कमी करणं अधिक गरजेचं आहे, असा टोला सुद्धा विरोधकांनी लगावलाय. जहां स्त्री सम्मान समृद्धि योजना लागू की जाएगी, ये आदि आबादी की पूरी आजादी का संकल्प है और उन्हें हर साल 40,000 रुपए देकर के उन्हें आगे बढ़ाने का काम समाजवादी सरकार में होगा. समाजवादी सरकार में समाजवादी पेंशन महिलाओं को शुरू की गई थी, जिसमें 500 रुपए सीधे उनके अकाउंट में भेजा जाता था. और इस बार मैनिफेस्टो में जो जा रहा है वो है 40,000 हर साल और बढ़ेगा भी आने वाले समय में. सत्ताधाऱ्यांच्या घोषणांवर टीका करणाऱ्या विरोधकांनी स्वतःही लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत. सर्व पदवीधर मुलींना कसल्याही अटींशिवाय मोफत लॅपटॉप आणि स्कूटी देणं, तसंच कामकरी महिलांसाठी स्वतंत्र निधी आणि पेन्शन योजना सुरू करण्याचं आश्वासन
समाजवादी पक्षानं दिलेला आहे. तर लडकी हूं लड सकती हूं अभियानाअंतर्गत 10वी आणि 12वी उत्तीर्ण सर्व मुलींना स्मार्टफोन आणि स्कूटी देणं आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 40% आरक्षण देण्याची घोषणा काँग्रेसनं केलेली आहे. उत्तर प्रदेशात राजकीय वारे वाहू लागताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये लोकप्रिय योजना आणि घोषणांची स्पर्धा रंगल्याचं स्पष्ट चित्र पाहायला मिळतंय. अलीकडच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना, मध्य प्रदेशमधील लाडली बहना योजना किंवा कर्नाटकमधल्या गृहलक्ष्मी योजनेमुळे महिला मतदारांनी निर्णायक भूमिका बजावलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा महिला मतदारांची संख्या प्रचंड असून त्या कोणत्याही राजकीय पक्षाचं पारडं जड करू शकतात. मोफत स्कूटी आणि सुरक्षित वसतिगृहांची घोषणा करून भाजप सरकारनं थेट युवा विद्यार्थिनी आणि नोकरी करणाऱ्या महिलांनाच आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. उत्तर प्रदेशमधल्या राजकीय पटलावर आता विकास विरुद्ध लोकप्रिय घोषणा अशी लढत रंगतीये. सत्ताधारी पक्ष कल्याणकारी योजनांच्या जोरावर किल्ला लढवतय, तर विरोधी पक्ष त्याला निवडणूक जुमला ठरवत स्वतःच्या नवीन योजनांचं आमिष दाखवतायत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.